भाऊनो आपण जर बघायला गेलो मायवन शटरिंग जर बघायला गेलो आणि त्याची प्रोसेस जर बघायची म्हटलं तर भाऊनो त्याची पहिली स्टेप असते ते म्हणजे आपला सर्वेअर आपल्याला हे ग्रीड पॉईंट देतो. हे बघू शकता रेड मार्किंग मध्ये केलंय. हे 300च्या ऑफसेटने देतो आपण आणि त्यानुसार आपण पहिला ठेशी करून घेतो. ठेशी करून झाल्यानंतर भाऊनो हा जर पहिला बघायला गेला तर भाऊनो हा आपला आरके मारलेला आहे. हे बघू शकता हा 50 mm अप असतो वरती आणि त्यावरती हे वॉल पॅनल रेस्ट होतं आपलं. हे बघू शकता वॉल पॅनलच्या वरती भाऊनो हे आपलं टी पॅनल आहे. हे बघू शकता ही टी पॅनल मारलेलं आहे. याच्यावरती या वॉल पॅनलवरती पण साईज मेन्शन केलेलं आहे. हे बघा आणि हे जे मटेरियल आहे ते भाऊनो कॉस्मॉसचं आहे. हे बघा हे कॉस्मॉस कंपनीचं मटेरियल आहे भाऊनो. त्यानंतर जर बघायला गेला तर भाऊनो टी पॅनलवरती आपले हे एसल बसतात. हे कोपऱ्यामध्ये बघू शकता तुम्ही थ्रू आउट आपले एसल बसलेलं आहे आणि त्या एसलला अटॅच आहे आपले डेक पॅनल. हे डेकिंग केलेलं आहे. हे पॅचेसचं डेकिंग केलेलं आहे बघू शकता. हे एसल आहेत आपले आणि डेकिंग हे डेक पॅनलवरती पण साईज मेन्शन केलेलं आहे बघू शकता. हे आपले प्रॉफिट आहे ते बघू शकता. ने प्रॉफिट काय करतो यामध्ये हा प्रॉफ लागतो म्हणजे जेणेकरून हा सपोर्ट देतो याला खाली. बघू शकता इथे पण प्रॉफ लागणार आहे आपला. त्यानंतर जर बघायला गेला तर भाऊनो पहिला आपण इनर पॅनल सगळे उभा करून घेतो. बघू शकता मला पूर्ण इनर पॅनल देणं आतमधले पॅनल आपण उभा केलेत पहिला. हे बघा आणि त्यानंतर आपला आउटर पॅनल उभा होतं. हे वॉल्टा येणार याला. हे दिसतात का हे वॉल्टा असे येणार त्याला आणि हे आउटर पॅनल आपले उभा होणार यावरती. हे पूर्ण तुम्हाला पहिला इनर पॅनल दिसणार आतमधले पॅनल लावलेले दिसणार. हे बघा जे आपण स्टील बांधतो त्यानंतर आपलं हे आउटर पॅनलिंग उभा होतं. जे डेकिंग पूर्ण झाल्यानंतर आपलं स्टीलचं काम होतं म्हणजे पूर्ण स्टील बांधलं जातं. त्यानंतर आपलं एक बघू शकता तुम्ही एक पॅनलचं सेटिंग करायला सेटिंग चालू आहे. एसल सगळे बसलेलं आहे इथे आणि आता या बेडरूमचं आपलं सेटिंग चालू आहे. हे बघा हे तुम्ही इकडे बघू शकता. इथं आउटर पॅनलिंगचं काम चालू आहे. हे बघा इकडं ब्रॅकेटवरती उभं राहून आउटर पॅनलिंगचं काम करायला लागलं. टी पॅनल लावलं आहे आता. डेकिंगचं काम बऱ्यापैकी संपलेलं आहे आपलं. हे बघा इकडे डेकिंग केलेलं आहे. आता हे पूर्ण डेकिंग झाल्यानंतर यावरती स्टीलचं काम होतं आपलं. हा आपला टेरेस स्लॅब असल्यामुळं आपल्याला पूर्ण संकन जे आहेत ते फ्लश करायचे आहेत. हे संकन दाखवून नाही जातात त्यामुळं आपण इकडून बघू शकता संकनला एक डबल चेकर मारून ना त्याच्या हाईट वाढून आपण संकन फ्लश केलेत. हे बघा इकडे बघू शकता संकनच्या हाईट आपण डेकिंगचा त्या मॅच केले. हा आपला टेरेस स्लॅब आहे पूर्ण आणि पूर्ण डेकिंग झाल्यानंतर यावरती आपलं स्टील एन्फोर्समेंटचं काम चालू होतं आपलं. इथे डेकिंग करायला लागलं आहे. डेकिंगचं सेटिंग असं होतं आपलं. हा आपण इथं डेकिंग करतो. तिकडे जर बघायला गेला तर बघून ते आपलं बीमचं साईड पॅनल मारायला चालू आहे. बीमचं साईड पॅनलचं सेटिंग करायला लागलं आहे. इकडे जर बघायला गेला तर भाऊनो
पहिलं जर आपलं खाली किकर लागला आहे त्यावरती वॉल पॅनल लावलेलं आहे. त्यानंतर जर वॉल पॅनल नंतर जर बघायला गेला तर बघा तो आपले किकर मारलेलं आहे. किकरवरती डबल किकर मारलेलं आहे आपण. त्यानंतर एसल बसलेला आहे. एसल नंतर आपलं हे बॅक पॅनल बसतं. थोडा साईडमध्ये काम चालू असेल पावर मागे जायचं आवाज तुम्हाला बघू शकता.